मित्रांनो, आज रविवार आहे आणि रविवारचे 10:30 वाजून गेलेत आणि सम्यक अजून झोपलेला आहे. समू समू चल उठ लवकर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुम्ही सोचत आहे की वराती कशाला व्हिडिओ बनवतोय. आज पप्पा मला काहीतरी सरप्राईज देणार आहे, म्हणून मी काहीतरी मराठीमध्ये ब्लॉग बनवतोय. पप्पाने सांगितलं ना, तर पप्पाने अजून सांगितलेलं सरप्राईज काय आहे. विचारूया पप्पाला की काय आहे सरप्राईज. समू, आज तो सरप्राईज आहे. आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत. तुला माहिती आहे आपण कुठे जाणार आहोत? ते माणसाची उत्पत्ती झाली नव्हती त्या अगोदर सुरुवातीला डायनासोर होते. ठीक आहे. आणि ते ठिकाण आपल्या मुंबईमध्येच आहेत. ठीक आहे. असे 3 ठिकाण आहेत. 2 अमेरिकेमध्ये आहेत आणि 1 मुंबईला आहे. आता अशा 2 अमेरिकेमध्ये आहेत. एक हिस्टॉरिक प्लेस आहे ते, म्हणजे एक ऐतिहासिक वास्तू आहे. काय बोलतोय? अमेरिकामध्ये तिथे जायचं आहे. हां, जाऊ ना आपण तिथे पण जाऊ. कधी जाऊया? ठीक आहे. फ्युचरमध्ये आपण तिथे पण जाऊ. ठीक आहे. फ्युचरमध्ये? हां, आता जे सर्वात पहिलं आपल्याकडे आहे जवळपास त्याला व्हिजिट करून ठेवू. ते बघून येऊया आपण. ठीक आहे. जे आपल्या जवळ आहे त्याला अगोदर भेटायचं. ठीक आहे. मग फटाफट तयार हो आणि आपण लगेच निघूया. मग नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन आपण लगेच निघूया. आमच्या सगळं एकदापर्यंत बघत राहावा. खूप मजा येईल. चला रस घेऊया. चला मित्रांनो, जाऊया सरप्राईज बनवायला. आणि माझं खूप कुलकुल ते तुम्हाला सांगतो. आजी आजोबा, माझा मोठा दादा, म्हणजे फॅमिली येते. कळलं? चला जाऊया. गाडी चालवूया. आणि आता बाईकवर कोण कोण बसणार आहे? बाईक वरती दादा, मी, पप्पा आणि रिक्षाली आई, आजोबा, मम्मी रिक्षाली येणार. ओके. आणि 3 बाईकली आणि 3 रिक्षाली. चल मग निघूया. चला बाईकली जाऊया. चला जाऊया. समू, या डोंगराबद्दल तुला काय माहिती आहे का? हे कोणतं डोंगर आहे सांगू? तुला काय माहिती आहे? हे डायनोसॉरचं डोंगर आहे आणि वरती पूर्ण मंदिर आहे. हा, या डोंगराला खूप वर्ष झाले. 65 अडीच वर्ष झाले. 6.5 मिलियन पूर्वीचं हे डोंगर आहे. ठीक आहे. आणि ह्या डोंगराचं नाव काय माहिती आहे तुला? या डोंगराचं नाव आहे गिल्बर्ट हिल. गिल्बर्ट हिल. ठीक आहे. येते आणि हे जे डोंगर आहेत ना, गिल्बर्ट हिल, हे फक्त जगामध्ये 3च आहेत. 2 अमेरिकेमध्ये आणि 1 आपल्या अंधेरी, मुंबई अंधेरीमध्ये. ज्वालामुखीच्या उद्रेकातनं हे डोंगर तयार झालेलं आहे. ठीक आहे. मग ह्या डोंगरला जवळजवळ आणि ह्याच डोंगरावरती गावदेवीचं मंदिर आहे, पण सध्या गेट बंद आहे त्यामुळे तिथे जाता येणार नाही. आपण त्या डोंगराच्या माथ्यावर जाऊया. हे 200 फूट उंच डोंगर आहे. शिड्या किती साऱ्या तुम्हाला दाखवतो. किती शिड्यात माहिती आहे तुला समू? 200 शिड्या आहेत. चल चला 200 शिड्या तुम्हाला दाखवतो. काय निघालं? काहीतरी निघालं.
समोर ते आई बाबा बघ ते वरती पोचलेत बघ. मित्रांनो, हे डोंगर बघ किती उंच आहे. 200 फूट या डोंगराची उंची आहे आणि हे आपल्या भारतामध्ये मुंबई अंधेरीमध्ये स्थित आहे. अशी डोंगर फक्त 3च आहेत. एक अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाला डेव्हिल टॉवर म्हणून ओळखलं जातं आणि एक दुसरं कुठे रे समोर? दादा तुला ईगल घेऊन जातील. थांब. ईगल घेऊन जातील. हा ईगल असतील ना. दुसरं समोर कुठे डोंगर आहे? एक कॅलिफोर्नियाला आणि दुसरं कोणतं कुठे? कुठे? दुबई नाही रे बाबा, अमेरिकेमध्येच आहे. ठीक आहे, त्याला काय नावाने ओळखलं जातं? डेव्हिल टॉवर है ना. चला चला पुढे वर चला. चल वर चल वर चल. अरे मला पक्षी घेऊन जातील. अरे पक्षी मी पहिलेच तुकडा होती. कोण घेऊन जाईल तुला? पक्षी. पक्षी घेऊन जातील. ईगल खूप सारे आहेत तिकडे. पकडून ठेवा. चला वर चला. आलं संपलं सूर्या. वरती मग कधी चालू होतं ते? Head toward Gundevi Road. सध्या वरचा गेट बंद दिसतोय म्हणून आपल्याला वरती जाता येणार नाही. बंद. हे गावदेवी मंदिर आहे. तर मित्रांनो आपला सगळा प्लॅन चौपट झाला. प्लॅन चौपट नाही झाला. म्हणजे वापस आपण येऊया. 4 वाजता येऊया. 4 वाजता इथे येऊ आपण, कारण की आता बंद आहे. आता बंद आहे ना. 4 आता आपण जाऊया मावशीकडे. मग अंधेरीला यायचं ना हे. मग मावशीकडे जाऊया. हा त्याच्यानंतर 4ला इथे येऊया परत. रिटर्न यायचं. हा ठीक आहे चालेल. चला. आपण पुन्हा येऊ 4 वाजेपर्यंत आणि थेट डोंगरावर जाऊ. दादा का काढतोय ना फोटो? नाही तू पण आहेस ना. पडल रे तो सांगू. इथं जवळ या. तर मित्रांनो आपण थोडं लवकर आले ना म्हणून ते लवकर खुलं नसतं. 7 ते 12 12:30 पर्यंत. 12:30 पर्यंत खुलं असतं. आपण दुपारी किती वाजता आलो होतो? 1 वाजता आलो होतो ना, त्यामुळे बंद होतं. आता आपण परत आलोय. आपण परत आलो. 4 वाजता आलो आपण. आता गेट खुला आहे ना. 4 वाजता गेट खुला असतो. 4 ते 8 गेट खुला असतो. आता आपल्याला गेट खुला आहे ना. खुला असतो बघा. गेट चालू आहे. मम्मीचे कुरकुरे घेऊया. पायरे किती आहेत? काय रे 200. 200 पायऱ्या आहेत ना. मित्रांनो, या डोंगराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे. पाय दुखायला लागले. ज्वालामुखीमधून जो उद्रेक होतो माझं तर एवढंच पाय दुखायला लागले. त्या उद्रेकामधनं बेसॉल्ट खडकाची निर्मिती होते. हाच तो डोंगर आहे, गिल्बर्ट हिल. चला. मला अजिबात व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही. हे बघा इथे पण आईला फोन कर ना. चल वरती. अरे व्हिडिओ कर.
वाव इथे मस्त नजारा दिसतोय. समोर नजारा कसा आहे? मस्त आहे. तू थकणार नाहीस ना? बाबा, आत कसं गेला? वाव. किती सुंदर नजारा आहे है ना समू? समू हे किती फूट वर आहे? 200. 200. 200 ना? हा. गुड. हे माथ्यावरचं गावदेवी मंदिर. समूह चप्पल काढ. तिथं खायचं नाही. समू तुला कसं वाटलं? खूपच वाटलं. आपण पूजा पण करून आलो बैलाची. तू पूजा पण केलीस? ते बघा. कुठे एरोप्लेन? ते बघा, बघितलं? नजारा बघितला कसा वाटतं? इथून मला विमानं उभी आहेत तिकडे दिसतात सगळे छोटे छोटे विमानं लागलेत. झूम करा. कुठे आहेत? हा विमानतळ ना? विमानतळ आहे ना अंधेरीचं. बॅक साईडला कुर्ला असेल तिकडे आहे ना. समू तुला चंद्र बघायचं? चंद्र तो बघ, तू चंद्र दिसला आणि सूर्य ह्या साईडला. ये चल. फायनली आपण आलो ना गिल्बर्ट हिलवरती. किती वर्ष जुनं आहे हे? किती वर्ष जुनं आहे? 2.5 वर्ष. कोणत्या दगडापासून बनलं समूह? कोणत्या दगडापासून बनलं हे? व्हॉल्कॅनो. बेसॉल्ट. बरोबर. हे बघ नजारा बघ. वाव. पूर्ण अंधेरी दिसते ना. मावशीचं घर का नाही दिसत आहे? मावशीचं घर. मावशीचं घर? मावशीचं घर खूप लांब असेल ना तिथून. इथून सूर्यास्त बघायला छान वाटतं है ना. समुद्राला वाटतंय का आपण अंधेरीमध्ये आलोय? हा नाही ना, आपण वेगळ्या ठिकाणी आलो असं वाटतं ना. सापाचा आवाज एवढ्यावरती साप येणार नाही बाळा. असतील पण स्विमिंग पूल ना.
कोणता रस्ता आहे? तुम्ही सकाळी आलेलो ना आपण हा रस्ता. अच्छा, कोणता वाला? या साईडचा ना? हे स्विमिंग पूल आहे, स्विमिंग क्लासेस आहेत. चल त्या साईडला ये. आपण स्विमिंग क्लासमध्ये टाकायला. हम्म? तर मित्रांनो आम्ही थोडं बसलोय सनसेट बघायला. सनसेट तो मस्त नजारा असतो. तर मित्रांनो समज तुला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. आपण सनसेट बघायला खालो. सनसेट ते बघा, सनसेट मस्त सनसेट. मला खूप आवडलं सनसेट. लेकिन पप्पा ते खाली जाऊ देत नाही. कुठे खाली? म्हणजे ते खाली जाते ना, पण पप्पा ना घेऊन जातो. आता घेऊन जातो. सनसेट अजून खाली बी नाही गेले. आता तो सूर्य खाली जाणार बाबा, तो आता सूर्यास्त होणार. ठीक आहे. जाऊ दे ना पप्पा. काय बोलणार पाहिजे? ते बघा तिथे समुद्र बी आहे. समुद्र पण आहे ना? हं? ठीक आहे. तू बी आहे. तू पण दिसलं मला. अच्छा, मला नाही जायचं बाबा. तुला जायचं नाही? नाही. तुला ते थांबायचं आहे? हं. बरं बरं, ठीक आहे. अजून 5-10 मिनिटं आपण थांबूया, मग निघूया. 5 मिनिटं नाही. मग 1 घंटा. 1 घंटा? जोपर्यंत सनसेट जात नाही ना तोपर्यंत. ते बघा वरती पक्षी. साप वगैरे आले तर पक्ष्यांना खाऊन टाकतील. एक गिधाड आहे ना. तर मित्रांनो मी खूप थकलो. म्हणजे वरती शिड्यांनी यायचं होतं, खाली जायचं. अरे आणि सकाळपासून आलो ना आपण? सकाळपासून आलो. जेव्हा मी मावशीकडे जात होतो ना, तेव्हा काय झालं, आमच्या बचकत झाला. आम्ही खाली गेलो हा, आणि आमची बाईक वर होती. पप्पा होते, अरे कुठे गेली आपली बाईक, कुठे गेली आपली बाईक. मग ना पप्पाला आठवण आलं की बाईक वरतीच ठेवली आपण. तर मित्रांनो तुम्हाला आजचा फॅमिली ब्लॉग पसंद आला तर व्हिडिओला लाईक करे, सब्सक्राइब करे आणि भेटूया हां नवीन ब्लॉक मध्ये. बरोबर, भेटूया नवीन ब्लॉग म्हणजे भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आवडलं तर लाईक करा, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा ना. चला मग तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओसाठी तब तक बाय.